हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. आपल्या घरी आता नवीन 4 पाहुणे आहेत आणि किट्टूनं बघा तिथं कापड पण टाकलेलं आहे. निवांत झोपा, खा, बसा आणि ते गेट जे आहे ते असं ओपन आहे. बंदिस्त काही नाही आहे, कुठलं बोळ नाही, काही नाही. गेटच्या पाठीमागं आहेत. बिकता हुए तो इन झपूक झपूक दुकानों झपूक झपूक में झपूक झपूक झंब 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 झंब. हॅशटॅग उंदीर फॅमिली. काय करलायस? दोघं कुठं गायब झाली? आला आला. इथं इकडे येत असतं तर मी इथं बसलो असतो काय. गप्पाला अर्यन चिरडतील चुकून. जेव्हा गणपती बाप्पा रागवतात तेव्हा उंदीर मामा. हे गणराया. कसलं केवढी दिसायला ते. झूम आलंस? सिनेमॅटिक हुंदराड. ओ साहेब. ओ बाबा, ए घुसत वाटतं का ते ए, हाड. शेपूट बघ. हड. एकदम शेपूट ए बघ. हाय. ए ओ साहेब. येशील हं चुकून इथं लय मार खाशील बाळ. बाळ तिथे घुसाची पिल्ला आहेत ते. नाही तर काय कसं. ए आर्यन आर्यन लय मार खाशील हं. आर्यन लय मार खाशील. आपण हुंदरांची ऍड करूया. कोल्हापुरी हुंदर. हे दाखवण्याचं कारण म्हणजे पोरांचं संभाषण. कारण ती काही त्यांना कळत नाहीये आपण काय करतोय, कुणाशी बोलतोय, चालतोय. ते किट्टू तर म्हणते खूप क्यूट आहेत मम्मी. आता काय बोलायचं सांगा. आणि माझं एक आहे की मला पाल जरी दिसली, पिल्लं जरी दिसलं तर मी 4 कोस पळणारी आहे. उंदरं तर लांबच. मला तर उंदरं असेल ना तर एवढं भीती वाटते कधी एकदा पायात येईल. त्याला म्हणजे तो चावेल वगैरे अशी भीती नाही, पण काय कोणास ठाऊक एक वेगळेच प्रकार होतो मला. पालीला आणि उंदराला बघितलं की हे तर डायरेक्टली आमने-सामने बसून बोलतात. गेटच्या अशा बाजूला आहेत की गेट जर पुढं वळलं तर पूर्णपणे ती उंदरं रिकामी होतात. आता त्याच्या शेपटीवरून मला असं वाटतं की ती उंदराची पिल्लं नाही आहेत, ते घुशीची आहेत आणि सगळ्यात भयंकर घूस जर घराला लागली सगळ्यात भयंकर आणि ते होलं पाडत आणि पोखरतच जाते. सागरच्या घरात ना पिंजरा आहे, तुम्ही परवा बघितलेलं होतं. आणि इथं या एरियात कुठेतरी अशी मोठी घुस आहे की जिची ही पिल्लावळ आहे. त्यामुळे तिकडं निघालेला जो म्हणजे ते घुशीचा का पिल्ल्याचा प्रकार जो होता ना, जो मी शेअर केलेला होता तो आणि हा थोडाफार तो मोठा होता, हा छोटा वाटतोय. म्हणजे काय माहीत आता 1 आहे का 2 आहेत का किती आहेत. पण सगळ्यात बेकार बेकार, कारण मी असं गावाकडे पण बघितलेलं आहे की घुशीचे जर बिळा असेल ना त्याच्यामध्ये लोकं काचा घालत होते. कारण म्हणजे म्हणतात ना की तो एरियाच पूर्ण पोखरून टाकते. आणि आपली तर घरं पूर्ण असं खाली फाउंडेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण कुठं कोपऱ्याला लागली, कुठं काय झालं. बघूया आता ते करेन. पण तुम्हाला शेअर करण्याचं एवढं कारण की मुलांना काय कळत नाही बघा. ते काय म्हणतात त्यांच्या भावना कशा असतात बघा. स्पेशली आर्यन आणि किट्टूच्या जर भावना बघायला गेल्या तर त्या थोड्याशा शेअर करायच्या होत्या. मी म्हणजे पूर्ण एडिटिंग करताना मला त्याच्यात क्लिपा सापडल्या. म्हणलं हे काय आहे? मला बोलत होते निघतंय वगैरे सगळं सांगत होते. पण त्यांनी शूट केलं हे मला कुठं माहीत होतं. कधी केलंय, काय केलंय? असं म्हणून शेअर केलं. कपडे गोळा केली आणि लांबूनच दादांची फुलं बघितली. म्हणलं आता एक फूल आपण तोडायचं नाहीये. ते म्हणसाल की हां, परवा एक कमेंट होती की बाबा बायको हसण्यावरी नेते. तर बघा, जेव्हा कधी तुमच्याकडून एखादी चूक होते आणि समोरचा तुम्हाला बोलतो, तर तुम्ही रागावरी घेतले की मग समोरचा आणि चिडतो की बाबा मी एवढं सांगतोय आणि ही रागाने घेते. हसण्यावरी घेतलं की समोरचा पण तेवढा सॉफ्ट होतो. आता ह्या चेष्टेतल्या आपल्या जी काय वांदा असेल म्हणजे बोलणं असेल ठीक आहे. पण जेव्हा कधीही आपल्या घरात सीरियस काहीही होतं, त्यावेळेला सुद्धा शक्यतो शांत राहणं किंवा थोडंसं हसी मजाकवर नेणंच म्हणजे काय असतं तर ते वातावरण आपण कंट्रोल करणं असतं. माझा स्वभाव तसाच आहे पहिल्यापासून. जेव्हा कधी आरपार जातं डोक्याच्या तेव्हा एक सिच्युएशन वेगळी असते. पण शक्यतो तशी वेळ येत नाही. पण जेव्हा कधी असं असतं की आपली चूक झाली ना तर गप ऐकून घेणे. ते चूक झाली आणि मग वर आपण बोलणं असं योग्य नाही ना. त्यामुळे मी त्या दिवशी हसण्यावरती घालवत होते. कारण मला माहीत होतं पारा लईच तापणार. कारण त्यांचा फुलातनी, झाडातनी खूप जीव आहे आणि ज्याचा जीव असतो आणि तिथं आपण काहीतरी आगाऊपणा केला, तर आपण गप्प बसणं योग्य आहे. त्यामुळे मी हसण्यावरती नेत होते. पण हो, म्हणजे जेव्हा कधी मी ओरडा खाते त्याच्यानंतर आपण म्हणतो ना वेट अँड वॉच, तसं मी ना लक्षच ठेवून असते. कुठं एकदा आपल्या तावडीत सापडतेत. मग सापडले की सापडलं, मग आपलं सुरू काय. म्हणजे मनाची शांती जी आहे ती करून घ्यायची. त्यावेळेला गप्प बसतात आपोआप.
आज ना गंगूला इथलं काम लावणार आहे झाडूचं आणि पोछाचं. बघूया गंगू कशी करते काय. मी तुम्हाला शेअर करेन कारण मला भरपूर कमेंट आहेत की ताई थोडंसं शेअर कर. काही जणी म्हणजे घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये. तुम्हाला सांगू सध्या ना मी म्हणजे तिला लावतच नाहीये जास्त करून, कारण ते मला ऑपरेट करता येत नाही खरं सांगायचं. ते आर्यनला आणि किट्टोला ह्या दोघांनाच येतंय की बाबा तिला कसं चालवायचं काय चालवायचं. मला काहीच येत नाहीये ना, म्हणतात मला काही येत पण नाही आणि ते करायला गेलं तर तेवढं सुधरत नाहीये मला ते मोबाईलवरती की बाबा ही कसं ऍक्टिव्ह करायचं. त्यामुळे मी ते लावायच्याच भानगडीत पडत नाही. कोण घरात असेल सकाळी मुलांना म्हणलं तर मग ते चालू करतात जातात. मग तिचं असं आहे की तो ठराविक एरिया घेते, त्यात काय काय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते शिकणं गरजेचं आहे. आता आरू आलेला आहे, आज आरू आहे त्यामुळे आरूला म्हणले की बाबा मला हे करून दे आपलं करते. आणलीस का? आणि ग ए ग माझी बाई ये. अरे उलट का केलं हिला? पन्हाळा रायगड हे पोरच करतात त्यामुळं ना. आला 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 बाई घे जरा तिकडे स्वच्छ करी. काय नाही पूर्ण अंगावर कचरा पडला, डस्ट खूप साचलाय. ही कशी स्वच्छ करते आणि हिने किती क्लीन केले तुम्हाला दाखवते. तर बघा हिला खोलल्यानंतर खाली कचरा बघा, कारण हे ना भरपूर दिवस वापरलं पण नाही आणि हे स्वच्छ पण केलेलं नाही. मला वाटलं मुलांनी केलं असेल. शक्यतो डस्ट जास्त काळ ठेवायचा नाही, लगेच साफ झालं की लगेच काढून टाकायचं. पण चांगल्या प्रकारे क्लिनिंग करते. फक्त एवढंच आहे की तिला तिचा एरिया जो आहे तो त्या हिशोबाने तिला करायचं असतं. ते आपल्या हिशोबाने नाही करत, ती तिच्या हिशोबाने करते. आणि तिच्या हिशोबाने करताना मग ती कधी कधी मधनंच सुटते, कधी कोपरा पकडते. म्हणजे ते काय सेटिंगवरती आहे बरं का सगळं. माझं तुम्हाला सांगणं एवढंच आहे, तुम्ही घेणार असेल तर घ्या, पण त्याचं प्रॉपर जे आहे ते सेटिंगवरती आहे. जो काय आपल्या घराचा मॅप घेईल तो त्या हिशोबाने ती क्लिनिंग करते. असं नाही की तुमच्या हिशोबाने इथं सोडली इथलंच घ्यायला पाहिजे, नाही, ती तिच्या हिशोबाने करते. पूर्ण अशी गोल राऊंडमध्ये चौकोनी अशी ती तिच्या हिशोबाने फिरते. पण इथं काही चालू होईना आर्यनला, सगळं पुन्हा ऍक्टिव्ह करावं लागणार. तो अभ्यायला लागलाय, ट्राय करायला लागलाय, पण बऱ्याचशा गोष्टी त्याला पण अजून होई नाहीत, येई नाही. एकमेव घरात किट्टो अशी आहे की जिला कुठलंही कसलंही असू दे तिच्या पुढं द्या आणून, ते चालू करणार, त्याचं कसं आहे काय आहे बघणार. आता याचं आरूला जमत होतं कुठं ते सगळं सेटिंग असल्यानंतर डायरेक्टली त्यामध्ये जाऊन ऑन करायला जमत होतं. पण आता बऱ्याचशा गोष्टी तो म्हणते की मला जमीन आहेत तेवढ्या. जमेन नव्हतं ते गेलेच. आणि बराच दिवस झालं तिला मी चालू केलं नसल्यामुळे ते ऍप जे आहे ते पुन्हा काय हे करा म्हणते ना, पुन्हा रिपीट डाउनलोड करा म्हणते ना, पुन्हा सगळं टाका मला माहित नाही दीदी टाकले. हा पुन्हा सगळी माहिती टाका म्हणायला लागलंय ऍप. कारण कसं असते की ठराविक काळ जर तुम्ही ते चालू नाही केलं तर ते पुन्हा सगळी माहिती भरायला लागते. आणि ती सगळी माहिती जी आहे ते किट्टोला माहिती आहे, कुठलं टाकलेलं काय टाकलेलं कुठं भरलेलं काय. असं तिला ठेवतो वर, दिदी आल्यानं बघूया. आता घेते मग माझी झाडून, जाऊ दे. मला ना व्हॉट्सअपमध्ये पर्सनल एका ताईनं खूप रिक्वेस्ट करून हा मुद्दा मांडायला लावला. कारण का तिचं असं म्हणणं होतं की तुझे मतं जरा थोडीफार शेअर कर, त्याने थोडासा फायदा आम्हालाही होईल आणि भरपूर साऱ्या जणींना होईल. कारण तिचं असं म्हणणं होतं की इकडे यूट्यूबमध्ये ती कमेंट करणं ते ID वरनं थोडंसं मला म्हणजे बरोबर नाही वाटत. ठीक आहे म्हणलं, बाबा तुम्हाला वाटतं ना एखादा मुद्दा शेअर करावा, एखाद्यातून तुम्हाला काहीतरी बाबा चांगलं मिळत असेल तर नक्कीच शेअर करायला हरकत नाही. फक्त एवढं सांगेन की हा विषय खूप नाजूक आहे. कारण हा विषय काय आपण मांडावा तेवढा सोपा नाही आहे. प्रत्येकाचं सिच्युएशन वेगळे असते, वातावरण वेगळं असतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. जरुरी नाही की फक्त मला जे वाटतं तेच खरं आहे. कधी कधी समोरच्याची बाजूही तशी असते किंवा समोरचा तसा अडचणीत असतो, त्यावेळेला त्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मी लक्षात ठेवा की मी फक्त माझं मत शेअर करत आहे, मला काय वाटतं ह्या गोष्टी मी शेअर करत आहे, ना की मी करते तुम्ही करा, अजिबात नाही. मी फक्त माझं मत आणि खूप रिक्वेस्टेड होतं म्हणून शेअर करत आहे. तर त्यांचं असं होतं की नणंद, आता बघा मी पण कोणाच तरी नणंद आहे, माझ्या भाऊजा पण त्या पण कोणाच्या तरी नंदा आहेत. इथे काय पडलं तर ना वरती सोलरचं जे पाणी होतं ना ते उसळलं. ज्यावेळेला जास्त ऊन असतं ना तर पाणी जे आहे ना एका पाईपमधून बाहेर टाकलं जातं. बरोबर मी होती, माझा मोबाईल नशीब भिजलेला नाही. असो, जसं सांगणं की बघा मी पण नणंद आहे, सगळेजण नणंद आहात, तुम्ही पण कोणाच्या ना कोणाच्या तरी नंदा आहात आणि तुम्हाला भाऊजा या आहेतच, बरोबर आहे. तुमचंही माहेर आहे आणि तुमच्या घरीही कोणीतरी माहेर म्हणून येणार आहे. तर कोणीच कोणाला म्हणजे बोलण्यात अर्थ नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येका जागी नणंद आहे, भाऊजा आहे, सगळं आहे. तर अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे त्या ताईंच्या प्रश्नानुसार सांगते की नणंद येते, आपण आपल्या मर्जीने तिला काय घेतो करतो, मग ते जेवण खाणं असू दे किंवा काही वस्तू घेणं असू दे, साडी चोळे असू दे, काय असतं ज्याचं त्याचं ठीक आहे. पण जेव्हा ती कधीतरी येते ना आपल्याला हटून प्रत्येक वेळेला येईल तेव्हा मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशा खूप साऱ्या गोष्टी ती करते. यावेळेला काय होतं की मग घरामध्ये वांदं लागतं, नवरा बायकोमध्ये वांदं लागतं की बाबा आपला प्रपंच करायचा का आपण त्यांनाच द्यायचं सगळं.
असं वांदं लागतं. मग यामुळे घरात क्लेश होतात, वातावरण ताणलं जातं. तर बघा, आता मी पण एक नणंद आहे कोणाची तरी, मलाही 2 भाऊ आहेत आणि पूर्वी एक कंडिशन नव्हती. पण आता ह्या बघायला गेलं 7-8 वर्षात तर दोघांचाही चांगला आहे, दोघेही चांगले कमवतात. असं नाही की बाबा पहिला नव्हतं म्हणून मी आता जर विचार केला माझे भाऊ कमवतात, तर चला मी हे मागू, ते मागू. लक्षात ठेवा की कधीही तुम्ही मागणाऱ्यातलं होऊ नका. तुम्ही मागणारा असाल तर तुमची व्हॅल्यू 0 राहते. तुम्हाला देणार व्हायचं असेल तर व्हा, नसेल तर आपलाही प्रपंच सोडून कुणालाही देऊ नका. आज मी माझ्या भावंडाशी व्यवहार केला तर मी ₹1 क्लिअर व्यवहार ठेवते. मी नाही असा विचार करते की माझी भावंड आहेत, यांना बुडीत ₹1 जाऊ दे. नाही, व्यवहाराला व्यवहार. आणि त्यांचासुद्धा जर मी कधीही उसना गरजेला लागला पैसा घेतला तर ₹1 मी जिथल्या तिथं फेडते. हा एक आपला व्यवहार असावा. जरूर नाही की तुम्ही बहीण आहात म्हणजे मग तुम्ही प्रत्येक गोष्टी घ्यायच्या आणि तशाच वापरायच्या. नाही, त्याला अर्थ नसतो. कारण का इकडे आपला जो काही प्रपंच करण्यासाठी आपल्याला नवरा आहे, त्यांचं काम आहे. आडीनडीला तुम्ही तुमच्या माहेरचा आधार घेऊ शकता, जो मी पण घेतलेला होता. पण मी ₹1 माझ्या आईवडिलांचा पण ठेवला नाही, भावंडाचं तर लांबच आहे. हा झाला तुमचा व्यावहारिक. आणि व्यवहारानेच कधीही बहिणींनी राहावं. वर तोंड करून जर आपल्याला बोलायचं असेल, तुम्ही म्हणसाल वर तोंड करून का? कारण कधी कधी कसं असतं ना की तुम्ही एखाद्याचं घेता तर एक ना एक दिवस तुमची भाऊजं, बरं तुम्हीच बोलणार नाही तुमच्या नंदला की तुला हे दिलं, तुला ते घेतलं, तुला ते केलं, तुम्ही बोलणारच आहे ना. मग तसंच आहे, दुसरं पण तुम्हाला बोलणार आहे. मग ते कोणाचं ऐकून घेण्यापेक्षा आपल्या नवऱ्याची ऐपत जशी आहे किंवा तो जेवढ्यात आपल्याला हॅपी ठेवू शकतो, तो आपल्या गरजा जेवढ्या पूर्ण करू शकतो तेवढ्याच करून घ्यायच्या. हां, पण एक सांगते, तुम्हाला जर हौसेनं तुमचे भावंड घेत असतील, करत असतील, तुमची हौस पूर्ण करत असतील तर बिनधास्त करून घ्या. तिथं काहीच नाही, कारण ते प्रेम आहे आणि ते जे प्रेम आहे त्याचे तुम्ही हकदार आहात. मग तुमचे आईवडील असू दे, पण तेच तुमचे आईवडील तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या भावंडांसंग, तुमच्या भावजासंग जर भांडत असतील, वांदं घालत असतील, घरामध्ये क्लेश करत असतील, तर तिथे तुमचं काम असतं की माझ्यामुळे तुमच्या घरात वांदं नको. कारण ज्याची जबाबदारी त्यानंच करावी. मला वाटतं की मुलींनी अडीनडीला आपल्या माहेरचा आधार जरूर घ्यावा. कारण तुम्हाला जर समजा सासरचं कोण नसेल विचारणं, किंवा बऱ्याच वेळेला होतं की तिकडे पण परिस्थिती नसते, तर मग जाणार कुठं तुम्ही? तुमच्या अडचणीच्या काळात तुम्ही पुढं म्हणजे बाहेर कसं निघणार? त्यासाठी माहेर असतं. आणि माहेरनं पण सांगते की कधीही आपल्या मुलांच्या अडीअडचणी, कधी दवापाणी येतं, काही येतं मुलींचं, तर त्यावेळेला बिनधास्त पुढचा मागचा विचार न करता मदत करावी. कारण तुम्ही आज केलेली मदत पुढं भविष्यात, जसं आता माझ्या बाबतीत झाले. पण हो, ज्या नंदा अशा आहेत की ज्यांना खरंच माहेरच्या आधाराची गरज आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला होतं की काय, एकटीला प्रपंच किंवा सिंगल पॅरेंट्स म्हणून राहावं लागतं, एकटीला प्रपंच पुढे न्यावा लागतो आणि त्यावेळेला खरी गरज असते, मग कोणीतरी द्यावं, घ्यावं, चालवावं. तर लक्षात ठेवा, अशा ह्याच्यात भावांनी आपल्या बहिणीला कधीच रिकामं सोडू नये. कारण तुम्ही काय, जी इस्टेट प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही काय सोबतीला घेऊन जाणार नाही आहे, बरोबर. आज त्या व्यक्तीवर वेळ आलेली आहे, तिचं कोणीतरी बघणार होतं, आज ते नाही आहे. त्यामुळे कोणीतरी तिचा आधार बनणं गरजेचं आहे, थोडा दिवस तरी. नंतर ज्याचं त्याचं ते करतं. त्यामुळे ह्या गोष्टी दोन्ही बाजूने येतात, एका बाजूने येत नाही. पण ज्या बहिणींचं खूप चांगलं आहे, सगळं छान आहे, मस्त आहे आपल्या आयुष्यात, तरी पण त्या बाहेरच्या आशा करतात, तर लक्षात ठेवा, आपली किंमत 0 आहे. काहीही घेऊ नये, काहीही करू नये. जे मी केलं तेच तुम्हाला सांगेन. आज जर मी माझ्या भावांना म्हणले की बाबा 1,00,000 दोघांनी मिळून 1,00,000 द्या आणि एक वस्तू मला घेऊन द्या, आरामात घेऊन देऊ शकतात. पण लक्षात ठेवा, नवऱ्याच्या जीवावर जो करण्यात आनंद आहे ना, तो माहेर, मग ते आईवडील असू दे, भाऊ असू दे, कुणाकडनेही मागून घेण्यात आनंद नाही आहे. त्यांनी हौसेनं देण्यात पण जो आनंद आहे. पण माझं मला ना तुमच्या दादाकडून जेवढं घेईल त्यात एवढं छान, एवढा आनंद वाटतं की हे माझं असं फिलिंग येतात. आणि ज्यावेळेला मला असं दिलं जातं, काय आता माझ्या आयुष्यात दिलं म्हटलं तर एक आहे देवघर. ते पण मी ना संदीपच्या लग्नात आहे ना रिटर्न केलं, म्हणजे माझ्याच आईवडिलांना रिटर्न केलं. माझ्याकडे देवघर नव्हतं, जुनं आहे ते. तर मी सागरला बोललेले की मला देवघर नाही आहे, तर एक काम कर की तू ओवाळणीचं जे टाकणारस त्यात साडी घेऊ नको, माझे 1000 तुझे 1000 घाल, मला देवघर घेऊन दे, जे माझं पहिलं देवघर होतं. तर त्यावेळेला मी ते केलं. पण मी संदीपच्या लग्नाच्या वेळेला गावी जे आता देवघर दिसत आहे त्याच्यामध्ये माझे पैसे घालून मी ॲड करून ते दिले. म्हणून लक्षात ठेवा की एक थोडंसं म्हणतात ना, मी जसं परवा पण म्हणले की बाबा ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करचाल तर त्यावेळेला कुठेही असू दे, मग ती कुठल्याही नात्यातला असू दे, मग ते रक्तातला असू दे, लांबचा असू दे, अतिरेक झाला की मग झालं. आणि काही ठिकाणी देण्याघेण्याचं काहीच नसतं, काय तिसरंच वांदा असतं, ते मग खूप डोक्याच्या बाहेरचं आहे. त्या मुद्द्यात काय आपल्याला हात घालण्याचा अर्थ नाही आहे. कारण हे प्रत्येकाचं, म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं वेगवेगळं, कोण कशामुळे करतं, कोण कशामुळे करतं आपल्याला काय माहीत नसतं. पण मी काय करते तेवढं मी शेअर केलं. असो, चला व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल लाईक करा. श्री स्वामी समर्थ.